रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत चारही सभापती बिनविरोध निवडून आले। या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण अधिक स्पष्ट झाले। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या 12 मार्च रोजी झालेल्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी येथील जिल्हा नियोजन सभागृहात पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांनी बिनविरोध निवड करण्यात यांची बिनविरोध निवड झाली। शिवसेनेच्या रसिका केणी यांच्याकडे महिला व बालविकास समितीचं पद सोपवण्यात आलं असून राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांच्याकडे समाज कल्याण समितीचं पद देण्यात आलं। उर्वरित 2 सभापतींच्या खात्यांचं वाटप अद्याप प्रलंबित आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळच्या सत्रात चारही समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला। दुपारी 2 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात होताच प्रत्येक पदासाठी एकमेव उमेदवारी असल्याने पीठासन अधिकारी सुनील थोरवे यांनी चौघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली। या निवड प्रक्रियेत रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके तसेच तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी सहाय्य केलं। निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सर्व सदस्य, पंचायत समिती सभापती आणि समर्थकांनी सभागृहात गर्दी करत नव्याने निवडून आलेल्या सभापतींचं अभिनंदन केलं। निवड प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विषय समितींच्या सभापतीची निवड असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, भारतीय जनता पक्षाने एक सभापतीसाठी अर्ज भरलेला आहे आणि नव्याने आमच्या सोबत आलेलंच म्हणजे आधी महायुती म्हणून आहेतच, पण जिल्ह्याच्या ह्या युतीमध्ये सहभागी झालेले शिवसेना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 अर्ज भरले गेलेले आहेत। रसिकाताई आणि त्याचबरोबरच प्रदीर्घ काळ ज्यांनी जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं असं ज्येष्ठ कळंबे साहेब यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। आमच्याकडनं डामसे साहेबांचा भरण्यात आलाय आणि भारतीय जनता पक्षाकडनं वैकुंठ पाटील साहेबांचा अर्ज भरण्यात आलेला आहे। खाते वाटपाबद्दल काही चर्चा झाली नाही, आता त्याच्यामध्ये 2 ज्या जागा आहेत ह्या आरक्षितच असतात, म्हणजे एक समाज कल्याणसाठी, त्यामुळे तिथे डामसे साहेबांचा भरण्यात आलं। महिलांसाठी आहे तिथे चुकत नसेल तर रसिकाताईंचं भरण्यात आलं। उर्वरित ज्या काही खाते वाटपाच्या गोष्टी आहेत त्याला अजून तारीख जी आहे ती मला वाटतं पुढे लागेल, त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर जो निर्णय राहील तो सगळ्यांनाच मान्य राहणार आहे, मग त्याच्यात काही विषय येत नाही। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।